धनंजय मुंडे यांच्या हस्ते पहिल्यांदा जे आहे ते विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा जो आहे तो परळीच्या बोदेगावामध्ये पार पडतोय आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विष्णुपंत काका माझ्यासोबत आहेत। काय वाटतं, स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आज होतोय, मात्र इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। कुठेतरी नाराजी होईल काही कार्यकर्त्यांची असं वाटतंय? आज बोदेगाव येथील जिल्हा परिषद शाळा आणि इतर लोकार्पण सोहळा ज्या कामाच्या समारंभानिमित्त आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आलेले आहेत आणि तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पण होऊ घातलेल्या आहेत। एकंदरीत पाहता साहेबांचा तळागाळात जाऊन जो काम करण्याची पद्धत आहे आणि विकास कामासाठी जे साहेबांनी जे दृष्टी ठेवलेली आहे त्यामुळे आपल्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका उदाहरणार्थ नगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असतील यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिंकणार याची आम्हाला संपूर्णतः खात्री आणि त्या जिंकण्याचाच पायाभूत अंगभूत एक घटक हा लोकार्पण सोहळा सिद्ध करून देतोय। वाटतंय किंवा जे नगरपालिकेच्या निवडणुका आहेत काही नेत्यांची नाराजी वगैरे पाहायला मिळेल? नाही, तशी नाराजी नाही, कारण आमदार धनंजय मुंडे साहेब यांचं काम परळी शहरात एक जोरदार आहे। या मतदारसंघात आहे परळी शहरात एकेका वार्डातून 10 ते 15 जण इच्छुक आहेत, तरी हे कशाचं द्योतक आहे? कारण आमदार धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून परळी शहरातील व ग्रामीण भागातील विकास झालेला आहे। त्यामुळेच येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघात निश्चितच 100% विजय होणार। खरं पाहिलं तर विष्णुपंत काका सोळंके यांच्या प्रतिक्रिया आल्या, मात्र दीपक नाना देशमुख जे आहे ते कुठेतरी नाराज असल्याचं पाहायला मिळतं। त्यांची नाराजी धनंजय मुंडे दूर करतील असं वाटतं? करतील का? किंवा इच्छुकांची संख्या जी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये का वाढते असं वाटतं? इच्छुकांची संख्या राजेभाऊ पोळच्याच्या काय वाटतं? खरं तर दीपक नाना देशमुख जे आहेत ते साहेबांसोबत तुमच्यासोबत काम केलेले ते कुठेतरी नाराज असल्याचं पाहायला मिळते। त्यांची नाराजी दूर होईल असं वाटतंय? ते मला तरी सांगता येत नाही, कारण माझ्या परळी शहराचा आमचा काही राजकीय ग्रामीण भागातले कार्यकर्ते त्याच्यामुळे स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देखील आता पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका होऊ घातल्या, त्याच्यामध्ये देखील इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। त्यावरून काय प्रतिक्रिया? आता काही इच्छुक आहेत, काही ज्यांना तिकीट दिलं जाईल आणि बाकी इतर जे इच्छुक आहेत त्यांची कुठेतरी नाराजीमध्ये होईल असं वाटतं? नाही, ताई आणि साहेब दोघं मिळून सगळ्यांची समजूत काढतील। धन्यवाद। या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र पहिल्यांदा जे आहे ते धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा होतोय आणि आता निवडणूक आयोगाने आणि सरकारनं देखील काही डिसेंबर महिन्यामध्ये जे आहेत त्या देखील स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील, मात्र ते अगोदरच पाहिलं गेलं तर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचं देखील पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन सोबत सूर्य जुंबिडिया, बीड।